तनू, हां मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार कर नीट. वाटल्यास उद्यापासून मी तुला माझ्या कंपनीत ट्रेनी म्हणून ठेवून घेते. बस. थँक्स मावशी, पण आता मी माझा निर्णय बदलणं शक्य नाही आहे. अगं 2 तासानंतर गाडी आहे माझी. केवळ टीवायच्या रिझल्टसाठीच थांबलो होतो मी, बस. तनू दादा, पाण्याची बाटली. थँक्स. तू कुठे जाणार आहेस रे? सांगितलं ना, सैन्यात जाणार आहे म्हणून. तसं नाही रे, आत्ता कुठे जाणार आहेस? आत्ता डेहराडून इंडियन मिलिटरी अकॅडमीत. म्हणजे परवा तेरवापासून युनिफॉर्म आणि हातात बंदूक घेऊन तू बॉर्डरवरती उभा राहणार? हे मॅडम, अगं आधी ट्रेनिंग असतं, मग इंटरव्ह्यू होतो, परीक्षा होते, त्याच्यानंतर मग सैन्यात. कळलं? मॅडम, ओवाळणीची झाली तयारी झाली. बरोबर आहे ना? बघ ग सगळं. हो. अक्षता. काय ग? ए अक्षता, हां. तनू जायच्या आधी त्याला ओवाळायचंय हो तुला. मी? मग? हो मीच. अगं माझ्या बरोबर मोनीला सुद्धा ओवाळू दे. नको, उगाच धांदरटपणा करेल ती. अजिबात नको. हो ग बाई, बरोबर आहे तुझं. आणि ह्या मॉड मुली यांना ओवाळायचं कसं आहे माहिती की नाही कोणास ठाऊक. घे चल बाहेर सगळे जमा झाले असतील. तनूला जायचंय, उगीच आपल्यामुळे उशीर नको व्हायला. चल. हो. काय तनू, झाली काय तयारी? हो, मी तयार आहे. निघायचं? बरं, तिकीट घेतलंयस ते हो. नीट ठेवायचंय. आणि हो मावशी, घेतलंय मी. हो, आणि गाडी कुठली आहे तुझी? 10:25ची डेहराडून एक्सप्रेस. बांद्राहून सुटते, काही टेन्शन नाही. बर. ओके. आणि तू येणार आहेस मला सोडायला? अरे ऑफकोर्स, म्हणून तर आम्ही इकडे आलोत. ठीक आहे, मग तनू तुमच्या गाडी बरोबर येईल. नाही, मी काय सांगतेय, तनू, मी, आई आणि नंदा मावशी आणि मोनी आम्ही माझ्या गाडीने जाऊ, आणि तुझ्या गाडीतनं तू आणि अक्षता या. काय? बरं, बघू ते आपण नंतर बघू. आता आपण हळूहळू निघायला लागूया. हा चला, तयारी चल, उठ. मुनी, तुझा आणि सुधा मॅडम आणि अक्षताला बोल. नीट राहा तिकडे. अरे हो, बरं, महत्वाचं म्हणजे मी ब्रिगेडियर घोषसाठी जी चिठ्ठी दिली आहे ती घेतली आहेस? हो, घेतली आहे मी. डोंट वरी. बरं, ठीक आहे. आणि डेहराडून स्टेशनवर गेल्यानंतर तुला कॅप्टन अनिल खांडेकर रिसीव्ह करायला येतील. बरं. आणि त्यांचा एक जवान आहे अमित परांजपे म्हणून, बरं. जरा फार स्ट्रिक्ट आहे ते, त्यांच्यापासून सांभाळून राहा. बरं. ओके. थांब. नंदाजी. अरे नाही, ऑल द बेस्ट. आयुष्यमान भव, यशस्वी हो. काळजी घे स्वतःची. तू काळजी घे. ऑल द बेस्ट. चला, निघायचं आता. चल सुधाई. तू हो पुढे, मी आलेच.
बंटी, ए बंटी. वर्षा, बंटी कुठे आहे ग? बाहेर उभा आहे, काकांची वाट बघतोय. अगं जा त्याला सांग जा, 10:30 वाजून गेलेत, आता काका यायचे नाही. जा बोलाव जा त्याला. ए आई, मी नाही सांगणार. मगाचपासून 2दा गेले, मी 3ऱ्यांदा गेले तर वस्कन अंगावर येईल माझ्या. ठीक आहे, नको सांगूस, मी जाते. ठीक. आई नाही, आता काका येणार नाही तसं तू म्हणतेस म्हणून विचारते. 8 वाजल्यापासून तू केलेल्या तोडग्यांचा काय फायदा झाला? काय चप्पल पालथी घाल, पळी दाराला लाव, ही माणसं अंधश्रद्धेने वागतात ना, हेच मला आवडत नाही. आणि आई, तुझ्यासारख्या सुशिक्षित बाईने असं वागायचं? तू शहाणी. झालं समाधान? आई अगं, लग्न उद्या आहे, काका उद्या सकाळी आले तरी चालेल. बस झालं ग. वर्षा, अगं इथे दरडी कोसळतायत, गाड्या घसरतायत, दिवसेंदिवस गाड्यांचे अपघात होत आहेत, काळजी वाटणारच ना ग. आणि मला काही कळत नाही का? आली लगेच शहाणी अंधश्रद्धेवर भाषण ठोकायला. आले का रे काका? नाही अजून. तुमचं काय चाललं होतं? काही नाही रे. दाराशी चप्पल पालथी घातली म्हणजे येणारा माणूस लवकर येतं तसं नाही, असं मलाही समजतंय. पण ही गधडी लगेच अंधश्रद्धेवर भाषण ठोकायला लागली. जाऊ दे का ताई, तू मनावर नको घेऊस. तू जाऊन झोप आता, मी थोडा वेळ वाचत बसतो. वाचत बसतो म्हणजे वाट पाहतो, हेच ना? पण बंटी, तुला काका नक्की काय म्हणालेत? म्हणजे कधी येणार आहेत, किती वाजता येणार आहेत? याआधी हा प्रश्न तू मला 6 वेळा विचारून झालायस. आता पुन्हा एकदा सांगतो, आज तर यापुढे विचारू नकोस. सगळ्यांना कळवून टाक लग्न पुढे ढकललंय म्हणून. नाही नाही बंटी, काहीही झालं ना तरी अगदी शेवटच्या क्षणी का होईना काका नक्की येणार. त्यामुळे लग्न उद्याच होणार. आई, अक्षता झाली का तयार? अगं, ती आणि वर्षा काय गोंधळ घालतायत ना आतमध्ये, तो त्यांचं त्यांनाच माहिती. तरी बरं, या गोंधळात प्राची नाहीये. का? ती कुठे गेली? तिला काहीतरी बरं नाही अगं, इन्फेक्शन झालंय, ताप आहे रोज तिला. अरे बापरे. मोनई, जरा मावशी तयार झाली का बघून ये जा. पळ पळ लवकर. हो. बरं आई, रजिस्टर किती वाजता येणार आहेत? भूषण म्हणालाय 4:30 पर्यंत घेऊन येतो. 4:30? हो. अगं 4 वाजलेत, अजूनही बया तयार नाही. चल, तिला लवकर घाई करायची. होईल अगं, होईल. जा तू पण बघ, जा जा. पळ पळ. ठीक आहे ना? एक आकडा लागली. मावशी, मावशी, काय ग? मावशी, अगं चला ना लवकर. ए, तू खाली जागा कटकट करू नको, आम्हाला आवडू दे. मी नाही खालती जाणार. खालती गेलं की मला ते सगळे वरती पिटाळतात. अगं बंटी आला. असं का विचारतेस? तो काय कुठे पळून जाणार आहे वाटतं? पळून नाही ग, तो वेळेवर आला ना म्हणजे मिळवली. आलाय आलाय, एकदम चिकना दिसतोय. दिसणारच, माझा भाऊ येतो. हो, चला तुम्ही लवकर. जा ग खाली, बघ कोणी आले का खाली. तुम्ही लवकर या, नाहीतर बघा साडी निघून जाते. बंटी, अजून अर्धा तास आहे. शेवटची संधी आहे, विचार कर, मग नंतर शक्य होणार नाही. तुम्ही या स्टेजपर्यंत येऊन परत फिरलात की काय? या स्टेजपर्यंत येण्या एवढा माझा आजार कधीच गंभीर बनला नव्हता. नाही काय आहे की सांगता इतक्या थाटात की जसं काही 4-5 वेळा तुम्हाला अनुभव आला, अगदी दांडगा. बंटी, अरे बंटी. हा, आलो मंदा काका. या ना सर प्लीज. बरं, मी काय म्हणतो, तू चहा घेणारस का? एक मिनिट. हा. मी आधी तुमची ओळख करून देतो. बर. हे चारुवास सप्तर्षी सर, आपल्या वर्षाचे सर. ओह, सप्तर्षी सर. हा. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. आणि हा आमचा मंदा काका. हो. बर सर, तुम्ही चहा घेणार? लग्न आधी एक हवा. क्या बात आहे. अहो काय मंदा काका, आत्ताच आपण चहा घेतला ना, तर या गडबडीत कोणाला सांगणार चहा करायला? तुला काय करायचं आहे? तुला चहा हवाय की नाही ते सांग. हा, चहा आणून देण्याची जबाबदारी माझी. हवाय ना? हो. 1 मिनिट थांब. कोण आहे? रेवा, ए रेवा,
रेवा अगं ते हातातलं ठेव खाली इकडे ये. काय झालं? मी काय म्हणतो एक काम करायचं. कळलं मला. कुणालाही न विचारता 3 कप चहा गुपचूप बनवून आणायचा. सून कोणाची आहे बरं आहे बघ. 3 कप नको, चांगला 7-8 कप घेऊन ये. 7-8 कप? मग आता सगळे नाही नाही म्हणतायत, पण आम्ही प्यायला लागलो ना की सगळ्यांना चहा हवा असेल. जा पटकन आणते. बसा तुम्ही, चहा येईल. माझ्या लग्नाच्या वेळची गंमत सांगतो तुम्हाला सर. अहो ऐन मुहूर्ताच्या वेळी ना मला चहा आणि सिगरेटची तलफ आली. आली ना, गोचित झाली. मग मला सिगरेट कोणी आणून दिली असेल? कोणी? जयानी. जया अंकल. मग मावशी 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 अगं चला ना, ते लग्न लावणारे काका पण आले. हा ते चला 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 जाऊया. चल चल. ए, मॅडम तुम्ही ते सही करा. वा तुम्ही इकडे. काय रे? मुलीकडे विटनेस कोण आहे? ती करा. इथे मन्ना. अरे बाबा आलो आलो. कुठे इथे सही मराठीत न करणार आहे? सही येते काय कमी आहे? मुलाकडून विटनेस. मुलाकडनं कोण? खालती करा. आणि कोण? तुम्ही या ना. सर आहेत ना. हार दे हार. हे घ्या. चला उभे राहा उभे राहा. बस, बसल्या बसल्या. वा, वा. आय पेढे आणलेत ना पेढे. घे 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 घे. वाढ ग सगळ्यांना ते. बसा आता बसा. तिला आधी दे. हो रे बाबा, एक्सपिरियन्स आहे मन्नाला याच्यातलं सगळा. घे घे रे बाबा. अगं त्यांना दे. चला आता सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करा. चला चला चला. चला. हो आधी मास्तरणीला करा. आधी सासूला करायचा असतो. तुम्ही सगळे माझ्यावर रागावला आहात. हो काका, रागावणारच. बंटी अक्षताच्या लग्नाला तुम्ही आला नाहीत. इतकी काय तिथली गावची शेती महत्वाची होती? काका परवा फोनवर येतो म्हणाला, तेव्हाच नाही म्हणाला असतात तर वाट तरी पाहिली नसती. अरे लग्नाला येऊन आशीर्वाद देणं महत्वाचं बंटी, येऊन तिथे पंक्ती झोडणं महत्वाचं नाही. झालं? मी काय म्हटलं होतं?
एक्झॅक्टली असलंच काहीतरी काका ऐकवणार. तुमच्या लग्नापेक्षा काही महत्वाचं कारण असल्याशिवाय हा काका हे कारण असूच शकत नाही. असू शकतं. त्याही पेक्षा महत्वाचं कारण असू शकतं बंटी. पुरे झालं, आता कुणी काहीही बोलणार नाहीये. काकांचा हा स्वर लागला म्हणजे बाकीच्यांनी गप्प बसायचं असतं, हे मला अनुभवावरून माहिती. नाही नाही नाही, मी इतका कठोर नाही. मी इतका कठोर नाही हे तुला अनुभवावरनं समजायला हवं होतं ना. मला एक सांग, तुझं आणि जयाचं लग्न कोणामुळे झालं? सॉरी काका, पण तुमचा हा असा स्वर लागला की मला भीती वाटते. घाबरण्याचं काही कोणी कारण नाही. मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. ते जर नाही पटलं तर मग तुम्हाला माझ्यावर रागवण्याचा तेवढा अधिकार आहे ना. आणि मग जर तुम्ही रागावला असाल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार. तुम्ही बोला. बंटी, तुम्हाला लग्नाचं सांगण्यासाठी बोलावण्यासाठी जेव्हा फोन केलास तेव्हा गुरुवारी कोर्टामध्ये केस आहे असं मी ओझरतं बोलल्याचं तुला आठवतंय? हो. एक फार विचित्र केस लढत होतो मी. यापूर्वी माझ्या इतक्या वर्षांच्या वकिलीच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये ही अशी केस मी ऐकलेली नाही, पाहिलेली नाही, वाचलेली नाही, लढलेली तर अजिबात नाही. एका प्रसूतिगृहामध्ये एका गरीब बाईनी मुलाला जन्म दिला आणि दुसऱ्या दिवशी तिचं मूल गायब झालं. डॉक्टर्सनी, नर्सेसनी तिला तिचं मूल गेल्याचं सांगितलं. वास्तवामध्ये ते मूल गेलेलं नव्हतं. एका करोडपतीच्या इस्टेटीला वारस मिळावा म्हणून त्या निपुत्रिक जोडप्याला ते मूल विकलं गेलं होतं. त्या बाईला तिचं मूल परत मिळावं म्हणून मी कोर्टात लढत होतो. आज सकाळी कोर्टानं त्या बाईला तिचं मूल परत देण्याचा आदेश दिला आणि तत्क्षणी मी मुंबईला येण्याच्या एसटी मध्ये बसलो. काका, माझा राग गेला. माझाही. मला राग आलाच नव्हता, त्यामुळे तो जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला राग आलाय, पण तो अजूनही पूर्णपणे गेलेला नाहीये. सुनंदा, अगं अनाथ मुलांना आधार, माया, प्रेम मिळावं म्हणून आपण वटवृक्ष नावाची संस्था काढली, ती चालवली, अजूनही चालवतो. बंटी आणि अक्षता इतकी सगळीच जण भाग्यवान असतात असं नाही. ते मूल कदाचित पैशांच्या राशीमध्ये लोळलं असतं, पण त्याला विकत घेणाऱ्यांनी त्याला प्रेम, माया, संस्कार दिले असते. तू आणि सुधाताईंनी बंटी आणि अक्षताला जे दिलं ते त्याही मुलाला मिळावं म्हणून मी लढत होतो. सॉरी काका, रागापायी माझं डोकं सैरभैर झालं होतं आणि तुम्ही ते पुन्हा ताळ्यावर आणलं. अगं, माझं कामच आहे फिरलेली डोकी परत जाग्यावर आणण्याचं. हे बघा, मी कर्तव्याला चुकत नाही, कर्तव्याला चुकत नाही सहसा. नाही, कसं आहे की लग्नाच्या वेळेला मी हजर राहिलो नसेन, पण लग्नाच्या दिवशी तर आलोय का नाही. आणि उद्या सकाळी परत जाणार आहे. का? कोर्टाने त्या बाईला ते मूल परत देण्याचा आदेश दिलाय, पण ते मूल त्या बाईला परत मिळालंय का नाही हे माझ्याशिवाय दुसरं कोण बघणार आहे. काहीतरी चाललंय काय? बंटी, अक्षता, मी, सुनंदा, सुधाताईने तुम्हाला आतापर्यंत ज्या मार्गावर आणून ठेवलंय त्या मार्गावरच्या तुमच्या पुढच्या वाटचालीला माझे मनपूर्वक आशीर्वाद आणि मनोमन शुभेच्छा.